नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल विषयी आपल्यासाठी आहे एक नवीन अपडेट। तर काय आहे नवीन अपडेट पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपणास महाडीबीटीच्या वेबसाईटला यायचे आहे। येथे आल्याच्या नंतर आपण येथे एक नवीन सूचना इथे पाहू शकतात की शेतकरी बंधू भगिनीसाठी एक महत्त्वाची सूचना यामध्ये आता देण्यात आलेली आहे। तर यामध्ये महाडीबीटी पोर्टल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 बाबत महत्त्वाच्या सूचना येथे देण्यात आलेल्या आहेत। ते आपण एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या। तर नंबर 1 ची जी काही सूचना आहे तर आपण यामध्ये पाहू शकतात की अर्ज स्थलांतरण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांचे अर्ज ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतीक्षा यादीतील अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 च्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। तर अशामधील जर काही आपले अर्ज असतील तर हे अर्ज आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पच्या पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर नंबर 2 स्थलांतरित अर्जदारांसाठी सूचना। ज्या अर्जदारांचे अर्ज स्थलांतरित झाले नाहीत म्हणजे ज्यांचे अर्ज हे महाडीबीटी पोर्टलवरच आहेत त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 च्या नवीन पोर्टलवर करावी आणि पोर्टलची लिंक सुद्धा येथे देण्यात आलेली आहे। तर या लिंकवर आपण जर येथे क्लिक केलं तर ही जी काही नवीन वेबसाईट आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा आपण त्याला म्हणतो, तर ही अशा प्रकारची एक लिंक आपल्यासमोर येथे ओपन होईल। नंतर नंबर 3 ची जी काही सूचना आहे पूर्वसंमती मिळालेल्या अर्जदारांसाठी सूचना। ज्या अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवर पूर्वीच पूर्वसंमती म्हणजे प्री सँक्शन मिळालेली आहे त्यांनी त्यांची पुढील नियमित प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरच त्यांना पूर्ण करून घ्यायची आहे ज्यांना पूर्वसंमती ही मिळालेली आहे। त्यानंतर नंबर 4 नवीन अर्जदारांसाठी सूचना। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा कमी आहे तर अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी खालील पोर्टल लिंक वापरावी। पोर्टल लिंक येथे देण्यात आलेली आहे। तर ही जी काही लिंक आहे या लिंकवर येऊन आपण आपले अर्ज यामध्ये भरू शकता।